हेलो फ्रेंड्स, वेलकम टू बच्चा क्लासेस. मी बच्चा सर, डायरेक्टर ऑफ बच्चा क्लासेस. बच्चा लोक, आपण मॅथ्स पार्ट 2 चं फर्स्ट चॅप्टर, त्याचं नाव आहे बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री, याला स्टडी करतोय. आणि बच्चा लोक, माझं फेवरेट वाक्य आहे, जर का तुमच्या कन्सेप्ट छान असतील तर जॉमेट्री तुम्ही काय एन्जॉय करू शकता. खूप इझी सब्जेक्ट तुमच्यासाठी तो असू शकतो. बच्चा लोक, आपण सॉल्व करतोय प्रॉब्लेम सेट 1. त्यामधले फर्स्ट 3 सम्स आपण कंप्लीट केलेले आहेत. चला सॉल्व करूया फोर्थ समला. बच्चा लोक, क्वेश्चन 4 आहे. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट पी ऑन अ नंबर लाइन इज -7. पी पॉइंटचा कोऑर्डिनेट आपल्याला दिला आहे. चलो, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट पी ऑन अ नंबर लाइन इज -7. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स ऑन द नंबर लाइन. फाइंड द कोऑर्डिनेट्स of points on the number line which are at a distance 8 units from point P. मग चलो, पॉइंट P चा कोऑर्डिनेट माहिती आहे आपल्याला. पॉइंट P चा कोऑर्डिनेट आहे चलो -7. P पॉइंट चा कोऑर्डिनेट आहे -7. आता याच्यापासून 8 डिस्टन्स ऑफ 8 युनिट्स, याच्यापासून 8 डिस्टन्स वर बच्चे लोग एक पॉइंट इकडे असेल, राईटला असू शकेल एखादा 8 युनिट्स वर, इथे कुठेतरी एखादा पॉइंट बच्चे लोग कुठे असेल, लेफ्टला असू शकेल 8 युनिट्सला. 8 युनिट्स इकडे पण. मग बच्चे लोग, आपल्याला आन्सर किती राहतील या केसमध्ये? 2 आन्सर राहतील. आपल्याकडे P चा कोऑर्डिनेट आहे, त्याचा P चा कोऑर्डिनेट -7 आहे. आणि आता आपल्याला find the coordinates of points on the number line which are at a distance of 8 units. आता 8 युनिट्स ला जे पॉइंट्स आहेत त्यांचे कोऑर्डिनेट्स आपल्याला फाइंड करायचे. मग 8 युनिट्स राईट साइडला पण एक पॉइंट असेल, 8 युनिट्स लेफ्ट साइडला पण एक पॉइंट असेल, त्याचा कोऑर्डिनेट फाइंड करायचा आहे. मग चलो, राईट साइडला काय होतात? राईट साइडला व्हॅल्यूज वाढत जातात. राईट साइडला व्हॅल्यूज काय होतात? नंबर्स वाढत जातात ऑन नंबर लाइन. आणि लेफ्ट साइडला काय होतात? तर बच्चे लोग, लेफ्ट साइडला व्हॅल्यूज किंवा नंबर लाइन वर काय व्हॅल्यूज कमी होत जातात. त्यामुळे चला, आपल्याला काय तर कोऑर्डिनेट फाइंड करायचा आहे अशा पॉइंटचा की जो आपल्याला या P पॉइंट पासून किती 8 युनिट्स डिस्टन्स वर आहे. चला बच्चे लोग, कसं फाइंड करायचं बघायला सोल्युशन. कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स, टायटल देऊन देऊ आपण कोऑर्डिनेट्स. इथलंच सेंटेन्स उचलून घेऊ. कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स ऑन द नंबर लाइन which are at a distance of 8 units, which are at a distance of 8 units are. पण चलो, तेच स्टेटमेंट मी सगळं उचललं, फक्त फाइंड शब्द नाही लिहिला. The coordinates of points on the number line which are at a distance of 8 units from point P are. मग चलो, केस 1 2 आन्सर द्यायचे लागतील आपल्याला. केस 1 म्हणजेच काय? ऑप्शन 1, कोऑर्डिनेट ऑफ रिक्वायर्ड पॉइंट किंवा ऑफ दॅट पॉइंट म्हणा. कोऑर्डिनेट ऑफ रिक्वायर्ड पॉइंट इक्वल टू कोऑर्डिनेट ऑफ P. कोऑर्डिनेट ऑफ P plus 8. Coordinate of P plus 8. Case 1, if the required point is to the right of point P, to the right side of point P. So case 1, the required point कुठे आहे? If the required point is to the right side of P. मग coordinate of required point काय असेल बच्चों?
कोऑर्डिनेट ऑफ पी प्लस 8 असेल. कोऑर्डिनेट ऑफ पी प्लस 8 का बरं? राईट साईडला काय होतात बच्चे लोक? नंबर्स मोठे होत जातात म्हणून. मग कोऑर्डिनेट ऑफ पी किती आहे बच्चे लोक? -7 आणि पुढे प्लस 8 डिस्टन्सची गॅप असल्यामुळे प्लस 8. 8 डिस्टन्सची गॅप असल्यामुळे प्लस 8 केलं तर बच्चे लोक एक मायनस आहे, एक मायनस आहे, एक व्हॅल्यू प्लस आहे. सिम्प्लिफिकेशन मध्ये आता ऍडिशन होईल का? 7 आणि 8 15 होतील का? तर नाही होणार का बरं? एक मायनस आहे, एक प्लस आहे. सबट्रॅक्शन करा, मोठ्याचं साइन द्या. 8 - 7 असेल बच्चे लोक 1. मोठ्याचं साइन आहे, मोठा 8 आहे, त्याचं साइन प्लस आहे. प्लस लिहिलं तरी चालतं, नाही लिहिलं तरी चालतं. बच्चे लोक केस 2. केस 2. If the required point is, case 2 काय असेल बच्चे लोक? If the required point is to the left side, of point P. Left side ला असेल. केस 1 रिक्वायर्ड पॉइंट कुठे असेल? P च्या राईट साइडला. केस 2 रिक्वायर्ड पॉइंट कुठे असेल? P च्या लेफ्ट साइडला. देन कोऑर्डिनेट ऑफ रिक्वायर्ड पॉइंट. Coordinate of required point coordinate of required point कसा असेल बच्चो? coordinate of P. coordinate of P आणि लेफ्टला बच्चो, लेफ्टला काय होतं तर नंबर लाईनवर व्हॅल्यूज लेस होत जातात, कमी कमी होत जातात. म्हणून राईट साइडला तुम्ही जसं प्लस घेतलं तसं लेफ्ट साइडला काय करायचं बच्चे लोक? मायनस करायचं. राईट साइडला व्हॅल्यूज वाढणाऱ्या असतात, लेफ्ट साइडला व्हॅल्यूज कमी होणाऱ्या असतात. त्यामुळे राईट साइडच्या पॉइंटचा कोऑर्डिनेट लिहिताना आपण काय केलं? कोऑर्डिनेट ऑफ पी प्लस 8 केलं आणि लेफ्ट साइडला लिहिताना बच्चे लोक काय? कोऑर्डिनेट ऑफ पी -8 करा. इक्वल टू पी चा कोऑर्डिनेट बच्चे लोक -7 दिलाच आहे त्यांनी. पी चा कोऑर्डिनेट काय आहे? -7. पुढे -8 म्हणजे लोक दोघं मायनस आहेत, मग ऍडिशन करायची. 7 आणि 8 दोघं जर सेम असतील तर ऍडिशन होते. 7 आणि 8 15. पण मायनस मायनस प्लस नाही बरं. मायनस मायनस काय होतं बच्चे लोक? मायनसच. मायनस मायनस प्लस कुठे होत असतं? मल्टिप्लिकेशन मध्ये. आपल्या इथे काय चालू आहे बच्चे लोक? ऍडिशन सबट्रॅक्शन चालू आहे. त्यामुळे दोघं सेम आले की ऍडिशन करून जे आहे ते साइन द्यायचं. तर बच्चे लोक हा होता आपला 4th क्वेश्चन. याच्यामध्ये पी चा कोऑर्डिनेट दिला होता -7 आणि पी पासून 8 युनिट्स अंतरावर असणाऱ्या पॉइंटचे कोऑर्डिनेट आपल्याला फाइंड करायचे होते. मग आपण कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स ऑन द नंबर लाइन which are at a distance of 8 units are. केस 1 if the required point is to the right side, राईट साइडला असेल तर मग कोऑर्डिनेट ऑफ रिक्वायर्ड पॉइंट काय असेल बच्चे लोक? कोऑर्डिनेट ऑफ पी प्लस 8 आणि हे सॉल्व्ह केलं. केस 2 if the required point is on the left side of P, जर का रिक्वायर्ड पॉइंट आपला पॉइंट P च्या लेफ्ट साइडला असेल तर कोऑर्डिनेट ऑफ रिक्वायर्ड पॉइंट काय असेल बच्चो? कोऑर्डिनेट ऑफ P आणि -8 लेफ्ट साइडला व्हॅल्यूज कमी होणार आहेत, राईट साइडला व्हॅल्यूज वाढणार आहेत. म्हणून +8 इथे काय केलं? -8 आणि हे आणलं आपण आन्सर. तर बच्चो हा झाला आपला क्वेश्चन 4. चला सॉल्व्ह करूया क्वेश्चन 5 ला. बच्चो क्वेश्चन 5 आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. Answer the following questions. त्यातला फर्स्ट आहे बच्चो if a dash b dash c and distance AC 70, distance BC 6.5, then distance AB equal to question mark. Second आहे अजून एक if p dash q dash r and distance PQ 3.4, distance QR 5.7, then distance PR equal to question mark. बच्चो इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे अर्थातच आणि ऑफकोर्स तेवढाच इझी पण आहे. अगदी तुम्ही सुद्धा आरामात माझ्या आधी सॉल्व्ह करू शकाल इतका इझी क्वेश्चन आहे बच्चो. चला त्यातलं फर्स्ट सोल्युशन आणि त्यातलं फर्स्ट बच्चो. फर्स्ट मध्ये ए डॅश बी डॅश सी. फर्स्ट मध्ये ए डॅश बी डॅश सी काय अर्थ झाला बच्चो? B is between A and C. अर्थ झाला B is between A and C. मग साधा फॉर्म्युला तयार होईल ना बच्चो. साधा फॉर्म्युला काय? AB डिस्टन्स प्लस BC डिस्टन्स इक्वल टू काय असेल? AC डिस्टन्स.
सिंपल फॉर्म्युला तुम्हीच बनवून घ्या ना. जर का a डॅश b डॅश c आहे तर फॉर्म्युला काय ठरेल, डिस्टन्स ए बी इकडचं डिस्टन्स प्लस इकडचं डिस्टन्स इक्वल टू काय असेल तर मोठं डिस्टन्स. चला असा फॉर्म्युला बनवून घेऊ आपण. मग चलो फर्स्ट साठी आपला फॉर्म्युला राहील डिस्टन्स ए बी प्लस डिस्टन्स बी सी इक्वल टू डिस्टन्स ए सी. हा आपला फॉर्म्युला तयार होऊन जाईल. डिस्टन्स ए बी छोटं डिस्टन्स प्लस इकडचं छोटं डिस्टन्स बी सी, डिस्टन्स ए बी प्लस डिस्टन्स बी सी इक्वल टू डिस्टन्स मोठं डिस्टन्स कोणतं राहील चलो ए सी. चला व्हॅल्यूज टाका, ज्याच्या व्हॅल्यूज आहेत आपल्याकडे भरून टाकू. डिस्टन्स ए बी काय करायचंय, क्वेश्चन मार्क दिला म्हणजे फाइंड करायचंय. डिस्टन्स ए बी तसंच राहील प्लस डिस्टन्स बी सी किती आहे बच्चों लोग 6.5 इक्वल टू डिस्टन्स ए सी किती आहे बच्चों लोग 17. चला सिंप्लीफाई करायला, देयरफॉर डिस्टन्स ए बी इक्वल टू 17 प्लस 6.5 ला इकडे शिफ्ट करा माइनस 6.5 करा सबट्रैक्शन बच्चों लोग. देयरफॉर डिस्टन्स ए बी इक्वल टू, आता ही सबट्रॅक्शन प्रॉपरली करा. 17 मधनं 6.5 मायनस करायचे. 17 मधनं 6.5 मायनस करायचे. काही जण हा 5 जसाच्या तसा लिहून टाकतात खाली, जे चुकीचं असतं. 5 लिहून टाकतात खाली आणि 17 मायनस 6 काय लिहून टाकतात 11. त्यांचं उत्तर बऱ्याच लोकांचं 11.5 इथं चुकतं. चलो आपल्याला 5 पण सबट्रॅक्ट करायचा आहे, त्यामुळे इथे पॉइंट घेऊन टाका. 17 तसाच होता, पॉइंट नव्हता, 17.0 लिहून टाका आणि करा सबट्रॅक्शन. मग 0 मायनस 5 होतात का, नाही होत. मग 10 मायनस 5 किती येतील 5. 10 मायनस 5 त्या बदल्यात एक कॅरियर येईल. आता अच्छा येईल 17 मायनस 7 किती होतील बच्चों लोग 10. तर डिस्टन्स ए बी किती येतं 10.5. डिस्टन्स ए बी येतं चलो 10.5. हे झालं आपलं आन्सर डिस्टन्स ए बी ला फाइंड करू. मग चलो सेकंड सब क्वेश्चन सॉल्व करूया. सेकंड मध्ये बच्चे लोग, सेकंड मध्ये बघा बेकवेनेस कोणता आहे, पी डॅश क्यू डॅश आर. पी डॅश क्यू डॅश आर. चला बनवा फॉर्म्युला. अर्थातच फॉर्म्युला कसा राहील चलो, हे छोटं डिस्टन्स पी आणि क्यू मधलं प्लस क्यू आणि आर मधलं डिस्टन्स छोटं डिस्टन्स इक्वल टू काय असेल चलो पी आणि आर मधलं डिस्टन्स. सिंपल फॉर्म्युला नको तेवढा. मग चला बनवा फॉर्म्युला. चलो फॉर्म्युला राहील आपला डिस्टन्स पी क्यू छोटं इकडचं डिस्टन्स प्लस डिस्टन्स क्यू आर डिस्टन्स क्यू आर इकडचं छोटं इक्वल टू डिस्टन्स पी आर हे छोटं प्लस हे छोटं इक्वल टू मोठं डिस्टन्स. ज्या व्हॅल्यूज आहेत तुमच्याकडे बरा उरलेली व्हॅल्यू शोधायची. मग चलो डिस्टन्स पी क्यू आहे 3.4. डिस्टन्स पी क्यू दिला आहे 3.4 आहे बरं. डिस्टन्स क्यू आर आहे 5.7 इक्वल टू डिस्टन्स पी आर फाइंड करायचं आहे. डिस्टन्स पी आर फाइंड करायचं आहे. चला करा ॲडिशन. 4 आणि 7 होतील 11. 1 कॅरियर आला. 1 आणि 3 4. 4 आणि 5 होतील 9. मग तुम्ही दोघांची ॲडिशन प्रॉपर करा की किती येते 9.1 इक्वल टू डिस्टन्स पी आर. Therefore, distance PR equal to 9.1 काय units. चलो हा झाला आपला सेकंड सब क्वेश्चन. चलो फिफ्थ क्वेश्चन इथे कंप्लीट होतो. चला सॉल्व करूया 6 क्वेश्चनला. चलो क्वेश्चन 6. Coordinate of point A on a number line is 1. चलो coordinate of point A is what 1.
What are the coordinates of points on the number line which are at a distance of 7 units from A? चलो काय विचारलंय? What are the coordinates of points on the number line which are at a distance of 7 units from A? चलो काही ओळख लागते. अरे आता एवढ्यात आपण बच्चलो ह्याच लेक्चर मध्ये फोर्थ क्वेश्चन जो सॉल्व केला तो सेम होता. फक्त ए च्या ऐवजी काय होता? पॉइंट पी होता. पॉइंट पी आणि त्याचा कोऑर्डिनेट काय होता बच्चलो? -7. इथे कोऑर्डिनेट काय दिलाय? 1. आणि डिस्टन्स तिथे 8 युनिट्स होतं, इथे किती? 7 युनिट्स. आणि त्या सेम क्वेश्चन आहे बच्चलो, काहीही चेंज नाही. आपल्याला काय करायचंय? What are the coordinates of points on the number line which are at a distance of 7 units from A? आपण पाहिलं बच्चलो A चा कोऑर्डिनेट 1 आहे. A पॉइंटचा कोऑर्डिनेट किती आहे? 1. आणि याच्यापासून 7 युनिट्स बच्चलो पॉइंट 7 युनिट्स राईटला पण असेल की 7 युनिट्स लेफ्टला पण असेल की बच्चलो 7 युनिट्स राईटला एक पॉइंट सापडेल आपल्याला, 7 युनिट्स लेफ्टला एक पॉइंट सापडेल. आपल्याला याचे पण कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे, याचे पण कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे. राईटला जो असेल बच्चो राईटला, तर तो कसा असेल? राईटला कोऑर्डिनेट्स काय होत जातात? नंबर लाईनवर वाढत जातात. त्यामुळे राईटचा कोऑर्डिनेट फाइंड करताना आपण काय करणार? कोऑर्डिनेट ऑफ ए प्लस काय करणार? 7. आणि लेफ्टचा कोऑर्डिनेट फाइंड करताना बच्चो लेफ्टला नंबर लाईनवर व्हॅल्यूज काय होत जातात? कमी कमी होत जातात. त्यामुळे लेफ्टचा कोऑर्डिनेट फाइंड करताना काय करणार? कोऑर्डिनेट ऑफ ए -7. तर चलो सेम क्वेश्चन आहे. चला माझ्या आधी तुम्ही सॉल्व करून टाका. काय आन्सर येतं बघा. काही हुशार मुलं तर काय बच्चो मनातल्या मनात त्यांचे आन्सर्स तयार पण झाले असतील. मनातल्या मनात आन्सर तयार पण झालं असेल. सर 1 + 7 काय येणार आहे? 8. सर 1 - 7 काय येणार आहे? -6. चला बच्चो सोल्युशन. चलो इथलं स्टेटमेंट उचलून घ्या. व्हॉट आर द कोऑर्डिनेट्स? इथून सुरुवात करून द्या. द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स ऑन द नंबर लाइन which are at a distance of 7 units from A are. The coordinates of points on the number line which are at a distance of 7 units from A are. Case 1. Option 1. Case 1 किंवा काय म्हणूया? Option 1. If the required point is at the right side, is on the right side of A. A च्या राईटला असेल तर, if the required point is on the right side of A, then coordinate of that point. म्हणजे मग त्या पॉइंटचा कोऑर्डिनेट काय असेल? कोऑर्डिनेट ऑफ दॅट पॉइंट काय असेल? तर कोऑर्डिनेट ऑफ ए. कोऑर्डिनेट ऑफ ए प्लस आपल्याला किती डिस्टन्स हवा आहे? 7 युनिट्स पाहिजे. 7 युनिट्स अवे पाहिजे. मग कोऑर्डिनेट ऑफ दॅट पॉइंट काय असेल? म्हणजे कोऑर्डिनेट ऑफ ए प्लस 7. का बरं? तर आपण राईटचा पॉइंट घेतला. If the required point is on the right side, right side ला काय होतात? तर व्हॅल्यूज वाढत जातात. मग कोऑर्डिनेट ऑफ ए किती आहे बच्चो? 1 आहे प्लस 7 काय झालं? 8. कोऑर्डिनेट ऑफ दॅट पॉइंट इज व्हॉट? 8. बच्चो केस 2, सेकंड ऑप्शन. केस 2. If the required point is on the left side, of point A.
if the required point is on the left side, then coordinate of that point, coordinate of that point, coordinate of required point is what? बच्चों लोग coordinate of A, coordinate of A. आणि जर लेफ्टला असेल तर बच्चों लोग लेफ्टला काय होतात? नंबर लाईनवर नंबर्स काय होत जातात? कमी कमी होत जातात, लेस होत जातात. म्हणून काय घ्यायचं इकडे मायनस, आणि किती डिस्टन्स पाहिजे आपल्याला? 7 युनिट्स पाहिजे होतं, म्हणून -7. मग कोऑर्डिनेट ऑफ ए किती बच्चों लोग? 1 -7. 1 -7 आन्सर किती येतं? -6. बच्चों लोग आपला ए पॉइंटचा कोऑर्डिनेट होता 1. मग राईटला जो असेल, ए च्या राईटला 7 युनिट्सला जो असेल तर 1 + 7 त्याचा कोऑर्डिनेट काय असेल? 8. आणि ए च्या लेफ्टला जो पॉइंट असेल त्याचा कोऑर्डिनेट बच्चों लोग काय असेल? ए चा कोऑर्डिनेट 1 -7, कारण लेफ्टला व्हॅल्यूज कमी होतात. 1 - 7 काय असेल बच्चों लोग? -6. तर बच्चों लोग हा झाला आपला 6 क्वेश्चन. चला सॉल्व करूया 7 क्वेश्चनला. बच्चों लोग क्वेश्चन 7, राइट द फॉलोइंग स्टेटमेंट्स इन कंडिशनल फॉर्म. Write the following statements in conditional form. पहिलं तर बच्चों लोग काय? What is conditional form? आपलं स्टडी करून झालंय, प्रॉब्लेम सेट सॉल्व करणं चालू आहे. मग चला आठवा, व्हॉट इज कंडिशनल फॉर्म. तर बच्चों लोग कंडिशनल फॉर्म कोणाला म्हणतो आपण? जर का एखादं स्टेटमेंट आपण इफ देनच्या फॉर्म मध्ये लिहिलं, स्टेटमेंट मध्ये जर आपण इफ आणि देनचा यूज केला तर त्याला काय म्हणतो आपण? कंडिशनल स्टेटमेंट म्हणतो. मग चला पहिलं स्टेटमेंट कंडिशनल फॉर्म मध्ये म्हणजे इफ देन यूज करून लिहूया. बघा फर्स्ट स्टेटमेंट आहे एव्हरी रोम्बस इज अ स्क्वेअर. एव्हरी रोम्बस इज अ स्क्वेअर. बच्चों लोग स्टेटमेंट है एव्हरी रोम्बस इज अ स्क्वेअर. बच्चों लोग खरं तर स्टेटमेंट रॉंग आहे. एव्हरी रोम्बस कधी स्क्वेअर नसतो. एव्हरी रोम्बस कधी स्क्वेअर नसतो, पण आता आपल्याला दिलाय, आपण ते सॉल्व करणार. एव्हरी रोम्बस इज अ स्क्वेअर. बच्चों लोग काय? तर एव्हरी स्क्वेअर इज रोम्बस असू शकतो. एव्हरी स्क्वेअर इज रोम्बस असू शकतो, पण एव्हरी रोम्बस इज अ स्क्वेअर हे स्टेटमेंट मुळातच काय आहे? रॉंग आहे. पण बुक मध्ये आलंय, आपण काय करूया? त्याला सॉल्व करून टाकूया. आपल्याला बच्चों लोग आता कंडिशनल फॉर्म बनवायचा आहे. कंडिशनल म्हणजेच काय? तर इफ देन यूज करून. मग याला आपण असं लिहूया ना बच्चों लोग, इफ आणि इजच्या आधी काय? देन टाकून द्यायचा. इजच्या आधी जनरली देनचा. जिथे जिथे तुम्हाला इज आर सापडेल तर याच्या आधी काय? देन टाकून द्या. या आरच्या आधी काय टाकून द्या? देन टाकून द्या. तर बच्चों लोग इथेही आपल्याला देनचा यूज करायचा आहे. चला पहिल्यामध्ये एव्हरी रोम्बस इज अ स्क्वेअर. मग आपण काय म्हणूया बच्चों लोग? पहिलं इफ देन मध्ये इफ अ क्वाड्रिलॅटरल इज रोम्बस. इफ अ क्वाड्रिलॅटरल इज रोम्बस then it is a square. then it is a square. if a given म्हणा, given म्हटलं तरी चालतं, नाही म्हटलं तरी चालेल. if a quadrilateral is rhombus then it is a square. हे कसं होईल बच्चे लोग? angles in linear pair are supplementary. तर इथे if इथे टाका, then तिथे टाका. if the angles are in a linear pair, if the angles are in a linear pair, then they are supplementary. Then they are supplementary. A triangle is a figure formed by 3 segments. इथे बच्चों लोग कसं म्हणता येईल? A triangle is formed by 3 segments. If a given figure is triangle, if a given figure is triangle, if a given figure is triangle, then it is formed by 3 segments. उलट पण लिहू शकतो आपण. If a figure is formed by 3 segments, then it is a triangle. Then it is a triangle. If a given figure is triangle, then it is formed by 3 segments. A number having only 2 divisors is called a prime number. या each च्या आधी काय टाकून द्यायचा? then टाकून द्यायचा. If a number is having only 2 divisors, if a number is having only 2 divisors, then it is called as a prime number. Then it is called as a prime number. चला बच्चों लोग हा सगळ्या इज असतो, आर असतो, इज
त्याच्या आधी काय टाकून द्यायचा, देन, आणि देन इट इज अ स्क्वेअर, देन द अँगल्स आर सप्लिमेंटरी, देन इट इज कॉल्ड अ प्राइम नंबर. चला चलो फर्स्ट सोल्यूशन त्यातलं फर्स्ट. एव्हरी रोम्बस इज अ स्क्वेअर. एव्हरी रोम्बस इज अ स्क्वेअर. स्टार्ट कोणी द्यायची, इफ ने, आणि इथे इफच्या आधी कोण टाकून द्यायचा, देन. इफ इट इज अ रोम्बस, इफ इट इज किंवा इफ अ क्वाड्रिलॅटरल इज रोम्बस असं म्हटलं तरी चालतं. इफ इट इज म्हटलं तरी चालेल. इफ अ क्वाड्रिलॅटरल, इफ अ क्वाड्रिलॅटरल is rhombus, if a quadrilateral is rhombus, then it is a square, then it is a square. पण बच्चों हे स्टेटमेंट कसं आहे, रॉंग आहे. आता बुक मध्ये रॉंग दिल्यामुळे आपण ते ऍज इट इज लिहून टाकलं. बुक काय म्हणतंय, एव्हरी रोम्बस इज स्क्वेअर. मुळात स्टेटमेंट कसं आहे ते रॉंग आहे, तसं नसतं. हां, एव्हरी स्क्वेअर इज रोम्बस हे स्टेटमेंट कसं आहे, ट्रू आहे. त्यांनी जसं दिलं तसं आपण यूज करून टाकलं. इफ अ क्वाड्रिलॅटरल इज रोम्बस देन इट इज स्क्वेअर. मग चलो सेकंड. सेकंड मध्ये अँगल्स इन अ लिनियर पेयर आर सप्लिमेंटरी. अँगल्स इन अ लिनियर पेयर आर सप्लिमेंटरी. इफ देन ने, इफ द अँगल्स आर इन अ लिनियर पेयर देन दे आर सप्लिमेंटरी. इथे इफ टाका, आरच्या आधी देन टाका. इफ द अँगल्स, if the angles are in a linear pair, are in a linear pair, if the angles are in a linear pair, then they are supplementary, then they are supplementary. म्हणजे सप्लिमेंटरी कोणाला म्हणतात, ज्यांची सम 180 डिग्री असते त्यांना म्हणतो आपण सप्लिमेंटरी. म्हणजे थर्ड स्टेटमेंट. थर्ड मध्ये सांगितलंय अ ट्रायंगल इज अ फिगर फॉर्म बाय 3 सेगमेंट्स. अ ट्रायंगल इज अ फिगर फॉर्म बाय 3 सेगमेंट्स. इफ देन मध्ये असं टाकूया, इफ द गिवन फिगर इज ट्रायंगल, if the given figure is a triangle, then it is formed by 3 segments. If a given figure is a triangle, if a given figure is a triangle, then it is formed by 3 segments. आणि चलो fourth statement. A number having only 2 divisors is called a prime number. A number having only 2 divisors is called a prime number. If a number is having only 2 divisors, if a number is having only 2 divisors, then it is called a prime number. सुरुवात if आणि each च्या आधी कोण टाकून घ्या, then. If a number having only 2 divisors, if a number is having only 2 divisors, if a number is having only 2 divisors, then it is called as a prime number. तर चलो हे आपण चौथं स्टेटमेंट कशात कन्वर्ट केले, कंडिशनल फॉर्म मध्ये. इथे आपला बच्चो 7 क्वेश्चन कंप्लीट होतो. अजूनही प्रॉब्लेम सेट मध्ये 3 क्वेश्चन्स आहेत. तर बच्चो आपण त्यांना सॉल्व करूया पुढच्या लेक्चर मध्ये. बच्चो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला, हे लेक्चर तुम्हाला आवडलं, तर याला लाईक करा. आपलं जे चॅनल आहे बचाव क्लासेस याला सबस्क्राईब करा. आणि इवन तुमचे जे फ्रेंड्स आहेत
त्यांनाही जर या व्हिडिओ लेक्चरची गरज भासली तर त्यांनाही नक्की शेअर करा. बच्चा लोक भेटूया आपण पुढच्या लेक्चर.